नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य चॅनलवर। आजचा हा व्हिडिओ फक्त एका राशीचे भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या रहस्याचा उलगडा आहे। आज आपण बोलणार आहोत मिथुन राशीबद्दल। होय, तीच मिथुन रास जी बुद्धीचा कारक असलेल्या बुध ग्रहाच्या प्रभावाखाली येते। तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या आयुष्यात इतकी बुद्धी, इतके टॅलेंट आणि एवढी मेहनत असूनही तुमचं नशीब नेहमी उशिराच का उघडतं? हा तुम्हाला यशासाठी इतरांपेक्षा दुप्पट संघर्ष करावा लागतो। लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याच नावाचा गैरफायदा का घेतात? तुम्ही ज्यांना आपलं मानता तेच ऐनवेळी तुम्हाला धोका का देतात? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जेव्हा तुम्ही पूर्णपणे हताश होता, तेव्हा संपूर्ण जग तुमची साथ सोडतं, तेव्हा अचानक असं काय होतं की खुद्द देव आणि ती अद्भुत ब्रह्मांडीय शक्ती तुमची बाजू घ्यायला उभी राहते? मित्रांनो, 2026 हे वर्ष तुमच्या आयुष्यातील साधे वर्ष नाही। ज्योतिषशास्त्रानुसार हे वर्ष मिथुन राशीच्या लोकांसाठी महासंग्राम आणि महाविजय या दोन्ही गोष्टी घेऊन येत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर ज्योतिषशास्त्राच्या सिद्धांतानुसार पाहणार आहोत की 2026 मध्ये मिथुन राशीचे भाग्य कसे बदलणार आहे, श्रीमंत होण्याआधी आणि तुमच्या आयुष्यात मोठा पैशाचा ओघ येण्याआधी तुम्हाला निसर्गाकडून कोणते 10 शुभ संकेत मिळणार आहेत, याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत। जर तुमची रास मिथुन असेल आणि तुमच्या नावाचे पहिले अक्षर का, की, कु, घ, छ, के, को, हा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अमृत ठरणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमी घातक ठरतं। चला तर मग करूया आजचा हा विशेष प्रवास। मित्रांनो, सगळ्यात आधी आपण त्या प्रश्नाचे उत्तर शोधूया ज्याने प्रत्येक मिथुन राशीला रात्री जागवून सोडलं आहे, माझं नशीब उशिराच का उघडतं? ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीचा स्वामी बुध आहे। बुध हा बुद्धी, तर्क, व्यापार आणि वाणीचा कारक आहे। तुमच्याकडे जन्मापासूनच कमालीची बुद्धी आणि हजार जबाबीपणा असतो। तुम्ही एकाच वेळी अनेक कामे करू शकता, पण मग गडबड कोठे होते? द्विस्वभाव राशीचा प्रभाव। मिथुन ही एक द्विस्वभावी रास आहे। या राशीचे प्रतीक 2 जुळ्या मुली आहे। याचा अर्थ असा की तुमच्या मनात नेहमी 2 विचार एकत्र चालत असतात, मी हे करू की ते करू, हा निर्णय योग्य ठरेल की तो? या मानसिक विविधतेमुळे अनेकदा योग्य वेळी निघून जाते। तुम्ही सुरुवातीला खूप उत्साहाने काम करता, पण काही काळाने तुम्हाला रस कमी होतो। ज्योतिषशास्त्र सांगते की जोपर्यंत मिथुन राशीचे लोक आपल्या विचारांमध्ये स्थिरता आणत नाहीत, तोपर्यंत त्यांचे भाग्य पूर्णपणे साथ देत नाही। आणि ही स्थिरता वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर, म्हणजे साधारण वयाच्या 25 ते 32 वर्षांनंतर येते। म्हणूनच तुमचं नशीब उशिरा उघडतं। 9व्या स्थानाचा स्वामी शनी। मिथुन राशीच्या कुंडलीत भाग्यस्थानाचा म्हणजेच 9व्या घराचा स्वामी शनिदेव आहे। शनी हा संत गतीने चालणारा ग्रह आहे। शनीचा नियम आहे, तो सहजासहजी आणि वेळेआधी कोणालाही काहीच देत नाही। शनिदेव आधी तुमची परीक्षा घेतात, तुम्हाला तपावून सोन्यासारखं शुद्ध करतात। तोपर्यंत तुम्ही कष्टाचे महत्त्व समजत नाही, जोपर्यंत तुम्ही परिपक्व होत नाही तोपर्यंत शनी भाग्य उजळत नाही। म्हणूनच मिथुन राशीच्या व्यक्तीला सुरुवातीच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष करावा लागतो, पण जेव्हा शनी देतो तेव्हा तो कायमस्वरूपी देतो। अतिविचार करण्याची सवय। तुमची बुद्धी अतिशय तीक्ष्ण असल्यामुळे तुम्ही कोणत्याही साध्या गोष्टीचा खूप खोलवर विचार करता। कधीकधी हा अतिविचार तुमच्या आत्मविश्वासाला खिळखिळा करतो। तुम्ही भूतकाळातील अपयशाचा विचार करून वर्तमान काळात पाऊल टाकायला घाबरता। ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून कर्म करायला सुरुवात करता, नेमका तेव्हाच तुमचा भाग्योदय होतो। आणि ही जाणीव मिथुन राशीला थोडी उशिरा होते। आता येऊया त्या वेदनेवर जी प्रत्येक मिथुन राशीच्या व्यक्तीने कधी ना कधी अनुभवली आहे। लोक माझा गैरफायदा का घेतात? मी सगळ्यांसाठी चांगलं करतो, पण नेहमी शेवटी माझ्याच पदरी निराशा का येते? मित्रांनो, यामागे देखील तुमची ग्रहांची रचना आणि तुमचा स्वभाव कारणीभूत आहे। ज्योतिषशास्त्रानुसार याची 3 मुख्य कारणे आहेत: अति दयाळू आणि नाही म्हणता न येणारा स्वभाव। बुधाच्या प्रभावामुळे तुमचे हृदय खूप कोमल असते, नेहमी कोणाचेही दुःख पाहू शकत नाही। कोणी तुमच्याकडे येऊन रडलं की तुम्ही स्वतःचे नुकसान करूनही त्याला मदत करायला धावता। तुमच्या या स्वभावाचा जगातील स्वार्थी लोक फायदा घेतात। त्यांना माहीत असतं की याला 2 गोड शब्द बोलले की हे विरघळतात। तुम्ही लोकांना नाही म्हणू शकत नसल्यामुळे लोक तुमचा वापर एका पाय पुसण्यासारखा किंवा पर्यायासारखा करतात। 2
प्रत्येक व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवणे. मिथुन राशीचे लोक खूप मनमोकळे असतात. तुमच्या मनात जे असतं तेच ओठांवर असतं. तुम्ही कपटी राजकारण करू शकत नाही. यामुळे तुम्हाला वाटतं की जगही असंच निष्पाप आहे. तुम्ही नवीन व्यक्तीला भेटल्यानंतर अवघ्या काही दिवसातच तुमच्या आयुष्यातील गुपिते, तुमचे प्लॅन्स आणि तुमच्या कमकुवतपणा त्यांच्यासमोर उघडे करता. समोरची व्यक्ती तुमच्या याच कमकुवतपणाचा वापर करून तुमच्यावर वार करते. तुमचेच विचार चोरून लोक पुढे निघून जातात आणि तुम्ही तेथेच राहता. तिसरा आहे नातेसंबंध टिकवण्याची अतिधडपड. तुम्ही नाती टिकवण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान देखील पणाला लावता. जर समोरच्या व्यक्तीसमोर तुमचे वाद झाले तर तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन माफी मागता. जरी चूक तुमची नसली तरीही तुमची हीच नम्रता लोकांना तुमचा अहंकार सुखावण्यासाठी मिळतो. लोकांना वाटतं की तुम्ही त्यांच्याशिवाय राहू शकत नाही आणि मग ते तुम्हाला गृहीत धरू लागतात. पण मित्रांनो, कथा इथेच संपत नाही. मिथुन राशीच्या आयुष्यात एक अतिशय सुंदर आणि चमत्कारी वळण येतं जेव्हा तुम्ही पूर्णपणे कोलमडून पडता. जेव्हा तुमचे जवळचे मित्र, नातेवाईक तुम्हाला सोडून जातात, तेव्हा अचानक कुठेतरी एक दैवी शक्ती तुमच्या मदतीला धावून येते. अचानक परिस्थिती अशी बदलते की ज्यांनी तुमचा गैरफायदा घेतला होता ते उद्ध्वस्त होतात आणि तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करता. असं का होतं? देव तुमचीच बाजू का घेतात? तुमचे शुद्ध अंतःकरण. भगवान श्रीकृष्णाने गीतेत म्हटलं आहे, कर्मप्रधान विश्व करी राखा. मिथुन राशीच्या लोकांनी जरी लोकांकडून धोका खाल्ला असला तरी त्यांच्या मनात कोणाबद्दलही आकस किंवा कपट नसतो. तुम्ही काही काळ रागवता पण नंतर विसरून जाता. तुमचे अंतःकरण गंगेच्या पाण्यासारखे शुद्ध असते आणि निसर्गाचा नियम आहे की जे मन शुद्ध असतं तिथे प्रत्यक्ष ईश्वराचा वास असतो. तुमचे हे सत्कर्म आणि निष्पापपण ईश्वराला तुमचे ढाल बनायला भाग पाडते. मी आधीच म्हटलं की मिथुन राशीचा भाग्य शनी आहे. शनी हा न्यायाचा देवता आहे. जेव्हा कोणी मिथुन राशीच्या निष्पाप व्यक्तीचा छळ करतो किंवा तिचा गैरफायदा घेतो तेव्हा ते शनीच्या दरबारात नोंदवले जाते. शनिदेव सुरुवातीला शांत राहतात पण जेव्हा त्यांची न्याय करण्याची वेळ येते तेव्हा ते स्वतःच तुमच्या शत्रूंना त्यांच्या कर्माची कमी शिक्षा देतात. अशी शिक्षा देतात की त्यांना पश्चाताप करायलाही जागा उरत नाही. कारण तुम्ही शनीच्या छत्रछायेखाली असता. तुमची फिनिक्स पक्षासारखी झेप ईश्वराने मिथुन राशीला एक अद्भुत शक्ती दिली आहे. ती म्हणजे पुनर्जन्म घेण्याची मानसिक स्थिती. तुम्ही कितीही वेळा हरलात तरी तुम्ही पुन्हा उभे राहू शकता. जेव्हा देव पाहतो की हा माणूस स्वतः अश्रू पुसून पुन्हा लढायला तयार आहे तेव्हा देव स्वतः त्याच्या सारथी बनतात. तुमच्या कष्टाचे फळ देव कधीही वाया जाऊ देत नाही. जो न्याय जगाने नाकारला तो देव तुम्हाला व्याजासकट परत करतो. आता आपण वळणार आहोत या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. वर्ष 2026 मध्ये मिथुन राशीचे भाग्य उघडणार आहे. पण तुम्ही श्रीमंत होण्याआधी तुमच्याकडे पैसा येण्यासाठी निसर्ग आणि ब्रह्मांड तुम्हाला काही 10 शुभ संकेत देणार आहे. जर तुम्हाला यातील 3 ते 4 संकेत जरी दिसत असतील तर समजून जा की तुमचे सुवर्ण दिवस सुरू झाले आहेत. चला एक एक करून पाहूया. अचानक सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 4 ते 6 डोळे उघडणे. जर तुमची झोप अचानक पहाटेच्या वेळी उघडू लागली आणि तुम्हाला फ्रेश वाटू लागलं तर हा पहिला संकेत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावर मिथुन राशीच्या व्यक्तींची झोप उघडणे म्हणजे तुमच्या कुंडलीतील बुध आणि गुरु ग्रह अत्यंत बलवान झाले आहेत आणि ते तुम्हाला यशाकडे खेचत आहेत. घरात किंवा अंगणात चिमण्यांनी किंवा पक्ष्यांनी घरटे तयार करणे. जर तुमच्या घरात चिमण्या येऊन चिवचिवाट करत असतील किंवा त्यांची घरटे बनवले असतील तर हा महाशुभ संकेत आहे. मिथुन राशीचा संबंध निसर्गाशी आणि हिरवळीशी. बुध ग्रहाचा रंग हिरवा आहे, खूप जवळचा आहे. पक्षाचे आगमन हे माता लक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक मानले जाते. घराच्या दारात अचानक पांढरी गाय येते. जर तुमच्या घराच्या मुख्य दारावर वारंवार पांढरी गाय येत असेल आणि तुम्ही तिला पाणी किंवा घास भरवत असाल तर समजून जा की तुमचे अडकलेले धन तुम्हाला परत मिळणार आहे. गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो आणि मिथुन राशीसाठी गायीची सेवा भाग्यदायी ठरणारी असते. स्वप्नात पाण्याचे झरे, समुद्र, नाणी दिसणे. जर तुम्हाला स्वप्नात स्वच्छ पाण्याचा झरा, पाऊस किंवा अथांग समुद्र दिसत असेल किंवा स्वप्नात
स्वप्नात तुम्हाला नाणी आणि नोटा सापडत असतील तर हा थेट संकेत आहे की तुमच्या घरातील गरिबी संपणार आहे आणि 2026मध्ये तुम्हाला गुप्तधन किंवा व्यवसायात मोठा नफा होणार आहे. तुमच्या हाताच्या तळव्याला, विशेषतः उजव्या हाताला वारंवार खाज सुटणे. सामुद्रिक शास्त्रानुसार जर मिथुन राशीच्या व्यक्तींच्या उजव्या हाताला, तळव्याला अचानक वारंवार खाज सुटू लागली तर याचा अर्थ असा की खूप दिवसानंतर अडकलेला पैसा किंवा एखाद्या डीलचे पैसे तुमच्या हातात येणार आहेत. हा धनाचा प्रत्यक्ष ओघ होऊन येण्याचा संकेत आहे. मनातील नकारात्मकता संपून अचानक सकारात्मक वाटणे. जर तुम्हाला भूतकाळातील दुःखाचा त्रास होणे बंद झाले असेल आणि अचानक मनात एक वेगळाच आत्मविश्वास आला असेल की मी काहीतरी करू शकतो, तर हा संकेत आहे की तुमच्यावरती शनीची वक्रदृष्टी आणि नकारात्मक प्रभाव संपला आहे. आता देव तुमच्या कर्माचे फळ देण्यास तयार आहे. प्रवासाला निघताना वाटेत झाडू मारणारी व्यक्ती किंवा सुवासिक फूल दिसणे. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी, नोकरीच्या मुलाखतीसाठी किंवा बिझनेस डीलसाठी बाहेर पडत आहात आणि तुम्हाला रस्त्यात कोणी झाडू मारताना दिसलं किंवा सुवासिक फुलांचा सुगंध आला तर समजून जा की हे काम 100% यशस्वी होणार आहे. खर्च कमी होऊन अचानक बचत होऊ लागते. मिथुन राशीचे लोक खूप खर्चिक असतात, पण जर अचानक तुमचे नाहक खर्च बंद झाले असतील, पैशाची उधळपट्टी थांबली असेल आणि कष्टाने कमावलेला पैसा बँकेत टिकू लागला असेल तर हा लक्ष्मी स्थिर होण्याचा संकेत आहे. घरातील लहान मुलांचे वागणे, आनंदी होणे आणि घरात हसू उमटणे. लहान मुले ही देवाचे रूप असतात आणि त्यांचा थेट संबंध बुध ग्रहाशी असतो. जर तुमच्या घरातील मुले अचानक खूप आनंदी राहू लागली, तुमच्याशी प्रेमाने वागू लागली, तर समजा तुमच्या घरातील वास्तुदोष संपला आहे आणि आता सुख समृद्धी येणार आहे. जुन्या मित्रांकडून किंवा अनोळखी व्यक्तींकडून अचानक मदतीचा हात मिळणे. जेव्हा तुमचे नशीब उघडणार असते तेव्हा देव स्वतः येत नाहीत, तर ते कोणाला तरी माध्यम बनवून पाठवतात. जर तुम्हाला अचानक एखाद्या अशा व्यक्तींची मदत मिळाली ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नव्हती, तर हा 10वा आणि सर्वात मोठा संकेत आहे की तुमची दैवी बाजू सुरू झाली आहे. मित्रांनो, 2026 हे वर्ष तुमचं भाग्य बदलण्यासाठी सज्ज आहे, पण या यशाला आणखी गती देण्यासाठी आणि नशिबाची कुलपे लवकर उघडण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार काही अचूक उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे. मिथुन राशीच्या लोकांनी 2026मध्ये हे 3 उपाय नक्की करावेत. पहिला उपाय आहे, प्रत्येक बुधवारी भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करा आणि ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करा. यामुळे तुमचा बुध ग्रह बलवान होईल आणि तुमची बुद्धी योग्य दिशेने चालेल. दुसरा उपाय, प्रत्येक शनिवारी अंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाका आणि शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे शनिदेव प्रसन्न होऊन तुमचे भाग्य उशिरा उघडण्याऐवजी वेगाने उघडतील. तिसरा उपाय, पक्ष्यांना दररोज सकाळी धान्य आणि पिण्यासाठी पाणी ठेवा. तसेच जमेल तेव्हा हिरव्या मूग डाळीचे दान करा. तर मित्रांनो, मिथुन राशीच्या प्रवासाची ही होती महागाथा. लोकांनी तुमचा गैरफायदा घेतला कारण तुम्ही चांगले होतात. तुमचं नशीब उशिरा उघडलं कारण देव तुम्हाला मजबूत बनवत आहे आणि आता 2026मध्ये देव तुमची बाजू घेणार आहे, कारण आता तुमच्या कर्माचे फळ देण्याची वेळ आली आहे. परिस्थिती बदलेल. फक्त स्वतःवर आणि त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. तुम्हाला या 10 शुभ संकेतापैकी कोणता संकेत सध्या मिळत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मिथुन राशीच्या मित्रांसोबत शेअर करा आणि स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.